नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. झेडपीतर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. झेडपीची आता मागे परीक्षा झाली होती, त्यातील आरोग्य सेवक 40% पुरुष या पदाचा निकाल लागलेला आहे. तो संपूर्ण निकाल आज आपण बघणार आहोत. कोणकोणत्या जिल्हा परिषदेतर्फे तो लावण्यात आला आहे ते आपण बघणार आहोत. तर चला जास्त टाईम वाया न घालवता निकालाकडे वळूया. सगळ्यात पहिला निकाल लागलेला आहे तो म्हणजे इथे परभणी जिल्ह्याचा तुम्हाला दिसत असेल. तर पोस्ट कोणती? हेल्थ वर्कर मेल 40%. आणि हा इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसत असेल. तर तो निकाल कसा बघायचा आहे ते आता तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्हाला पहिले रोल नंबर दिसेल तुमचा, त्यानंतर इथे तुमचा SR नंबर, त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल, तुमचं जेंडर दिसेल, त्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल आणि तुमचं नाव इथे तुम्हाला या पुढच्या कॉलममध्ये दिसेल इथे. त्यानंतर इथे तुम्हाला सेक्शन वाईज मार्क दिलेले, कोणत्या सेक्शनमध्ये किती मार्क पडले आणि इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले. त्यानंतर इथे पुढच्या कॉलममध्ये तुमचे रिमार्क दिलेले, तुम्हाला काय रिमार्क भेटला आहे तो. त्यानंतर इथे तुमचं पेसा रिजन आहे का नाही ते दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालं आहे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला शेवटचे पर्सेंटेज मार्क दिलेले. आता हा जो निकाल कसा बघायचा आहे की तुम्हाला मार्क कोणते बघायचे, की हे मार्क बघायचे तुम्हाला. हे बघा इथं टोटल आउट ऑफ 200 हे असं दिलेलं आहे. या कॉलममधले तुम्हाला मार्क बघायचे आणि याच मार्कांच्या बेसवर तुमचा हा जो आहे हा रिझल्ट लागलेला आहे, ही लिस्ट लागलेली. त्यामुळे तुम्हाला बघताना हेच मार्क बघायचे. सर्व कॅटेगरीचा निकाल दिला इथे तुम्ही खाली आल्यावर तुम्हाला सगळ्या कॅटेगरीचा निकाल दिसेल. तर तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल तेच पद आहे, फक्त कोणत्या जिल्ह्याचा लागला आहे तर तो म्हणजे सातारा जिल्ह्याचा. आता हे जे सगळे निकाल आहे हे एकाच पदाचे, हेल्थ वर्कर मेल 40%. तर त्यामुळे आपण काय आता पोस्ट सारखी बघणार नाही, आपण फक्त जिल्हे बघणार आहोत की कोणत्या जिल्हा परिषदचा लागलेला आहे. तर निकाल कसा बघायचा आहे, सेम जसं सांगितलं तसंच बघायचं आहे. सर्व निकालांचा पॅटर्न सेम असणार आहे, फक्त तुम्हाला बघताना इथले मार्क बघायचे, हे पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे, कारण या मार्कांच्या बेसवर तुमचा निकाल लागलेला आहे. तर त्यानंतर पुढच्या जिल्ह्याचा निकाल बघणार आहोत. तर तो म्हणजे बीड जिल्ह्याचा लागला आहे, पद पण तेच आहे. इथे बघा, इथे तुम्हाला मार्क दिसतील टोटल, याच्यावरूनच तुम्हाला निकाल बघायचा आहे. इथे जो वरचा कॅन्डिडेट आहे त्याला 162 मार्क्स आहे, म्हणजे जो हायेस्ट आहे तो 162 वाला आहे. त्यानंतर हा संपूर्ण रिझल्ट तुम्ही असं बघून घ्यायचं आहे, तुमचं नाव शोधून तुम्हाला किती मार्क आहे. तर पुढचा रिझल्ट आहे नागपूर जिल्हा परिषदेचा. तर नागपूर जिल्हा परिषदेचा हेल्थ वर्कर मेल 40%चा हा रिझल्ट आहे. इथे तुम्हाला बघा, इथे दिसेल सर्व मार्क, टोटल मार्क तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर पुढचा रिझल्ट आहे तो आहे सोलापूर जिल्हा परिषदेचा. हे पण इथे तुम्हाला टोटल मार्क दिसतील. सेम पॅटर्न आहे सगळ्या रिझल्टचा, तसंच बघायचं जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितला. पूर्ण PDF तुम्ही बघून घ्यायची, तुमचं नाव कशात दिलेलं आहे. त्यानंतर या ज्या सर्व PDF निकालाच्या या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आणि तुमचं नाव आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. आणि पुढचा रिझल्ट आहे तो म्हणजे सांगली जिल्हा परिषदेतर्फे सेम निकाल आहे, त्याच पॅटर्नने लावलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व निकाल बघायला सोपे जातील. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कसं बघायचं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्यायचा आहे तो निकाल. तर आता तुम्हाला निकाल कसा बघायचा ते तुम्ही ठरवाय. तुम्हाला नावावरून बघायचं आहे, तुम्हाला डेट ऑफ बर्थवरून बघायचं आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरवरून बघायचं आहे, तुम्हाला कसं बघायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे हे एवढं जिल्हा परिषद भरतीचे निकाल लागले होते आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचे. तर उरलेले जे निकाल आहे ते लागतच राहतील, त्याची अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देईल. तर उरलेल्या निकालांसाठी आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि या निकालाबद्दल काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि इतर पदांचे निकाल अजून लागलेले नाही आहे, ते लागल्यावर तुम्हाला मी सांगेलच. आणि झेडपीचे जे पेसा क्षेत्रातले जिल्हे त्यांचं जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे, त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर, तो तुम्ही बघून घ्या. त्यांचे पेपर हे 18 जुलैपासून सुरू होत आहे. त्यानंतर उरलेले जे जिल्हे होते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचे पेपर पण त्या दिवसापासूनच सुरू होणार आहे. तर ती सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी मागच्या व्हिडिओत दिलेली आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.